नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज माझा गजानन महाराजांच्या पारायणाचा तिसरा गुरुवार आहे। सकाळी श्रीजाला शाळेत सोडवल्यानंतर आमच्या इथे छोटंसं असं फुलांचं झाड आहे, तर म्हटलं चला बघूया फुलं आहेत का। तर तिथे गेल्यावर मग काही फुलं, जास्त काही फुलं नव्हते, थोडीफार फुलं होते, तर ते घेऊन आली। देवाला वाहायला फुलं असले की छान वाटतं। त्यानंतर मग महाराजांना 11 गुळ शेंगदाण्यांचे मोदक केले, माझ्या मम्मीनेच केले होते ते पण, आणि पिठलं केलं, ते पण माझ्या मम्मीनेच केलं होतं। त्यानंतर मग गजानन महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा होता, त्याच्या आधी मी देवाची पूजा करून घेतली आणि गजानन महाराजांचं आणि स्वामी महाराजांचा देखील जलाभिषेक करून घेतला आणि त्यांना नंतर मग फुलं वाहिली। घरी 2 फळं होती, तर ती पण मांडली। त्यानंतर पोथी वाचायला घेतली आणि पोथी वाचताना गजानन महाराजांचा तिसरा जो अध्याय आहे तो चालू होता माझा। तर तिसऱ्या अध्यायामध्ये गजानन महाराजांच्या अद्भुत लीला सांगितल्या आहेत। त्यातील एक छान असा प्रसंग मी तुम्हाला सांगते। मंकटलालाच्या घरी गजानन महाराज राहत होते। तिथे सगळे भक्त महाराजांच्या दर्शनास येत होते। काही लोक नवस करण्यास येत होते, तर काही नवस फेडण्यास येत होते। एकदा काय झालं, त्यांच्या गावात म्हणजेच शेगावमध्ये जानराव देशमुख म्हणून एक व्यक्ती होती। त्यांची तब्येत खूपच बिघडली होती। ते वाचतील की नाही असं कोणालाच वाटत नव्हतं। वैद्यांनी देखील खूपच प्रयत्न केले होते, पण तरी देखील त्यांची तब्येत काही सुधारत नव्हती। मग त्यांच्या घरातील लोक होते, जे त्यांचे नातेवाईक होते, ते म्हणाले की आपण सगळे प्रयत्न केले, आता शेवटी एक प्रयत्न करून बघू, गजानन महाराजांकडे जाऊन बघू, ते काय म्हणतात ते बघूया। तर मग सगळे बंकटलालाच्या घरी गजानन महाराज राहत असल्यामुळे ते सगळे बंकटलालांच्या घरी आले आणि बंकटलालांना तिथली सर्व परिस्थिती सांगितली। त्यांनी गजानन महाराजांचे चरणतीर्थ देऊ शकता का हे विचारलं। तीर्थ नाही आहे ते, गजानन महाराजांचे चरणतीर्थ म्हणजे जानरावांसाठी अमृतच आहे, असे ते बंकटलालाला म्हणाले। नंतर मग बंकटलालांची काही हिंमत होत नव्हती महाराजांना असं म्हणायची की तुमचे चरणतीर्थ देता का। तर त्यांनी त्यांच्या वडिलांना ते म्हणतील महाराजांना असं म्हणून मग बंकटलालांच्या वडिलांना त्यांनी सर्वांनी विनंती केली की महाराजांना चे तीर्थ मागा म्हणून। नंतर मग बंकटलालांच्या वडिलांनी हिंमत करून पाणी घेतले ग्लासमध्ये आणि समर्थांच्या चरणाला लावले आणि त्यांना विनंती केली की हे तीर्थ देतो मी जानरावांना। समर्थ काहीच बोलले नाही, त्यांनी फक्त हो म्हणून मान हलवली। सर्वांनी ते तीर्थ नेले जानरावांना पाजण्यासाठी। मग ते जानरावांनी पिले आणि त्यांची थोडीफार हालचाल सुरू झाली, डोळे उघडले, ते बघून सर्वांना आनंद झाला, तीर्थाचा प्रभाव दिसून आला, सर्वांना गजानन महाराजांचा अधिकार कळून आला। सर्वांना असे वाटले की बघा संतांचे तीर्थाचा प्रभाव किती आहे। नंतर मग सर्वांना आनंद झाल्यानंतर मग काही दिवसांनी औषधं जे घेत होते जानराव, त्यांनी ते बंद केले आणि थोडे तीर्थ वगैरे पाजून मग जानरावांची तब्येत सुधारली। काही दिवसात ते ठीक व्हायला लागले, चालू फिरू लागले। मग ते महाराजांच्या दर्शनाला आले। संत हे कधीच मृत्यू टाळत नसतात, ते निसर्गाप्रमाणे वागत असतात। फक्त ते जे काही गंडांतर आहे आपले मृत्यूचे ते टाळत असतात। फक्त ज्यावेळी मृत्यू लिहिला आहे त्याच वेळी मृत्यू येतो, कारण कधी आपण डॉक्टरांकडे देखील नेतो सिरियस असलेल्या काही लोकांना, तर डॉक्टर देखील मृत्यू टाळतात। खरं तर त्यावेळी त्यांचा मृत्यू आलेलाच नसतो, ते फक्त गंडांतर असते, ते टळते। त्यानंतर काही लोकांना कितीही उपचार केला तरी त्यांना काही फरक पडत नाही, त्यांचा मृत्यू होतोच। असे तो प्रसंग होता जो या अध्यायामध्ये सांगितला होता। त्यानंतर आरती करून महाराजांचं तिसरं पारायण कंप्लीट झालं।